का रे भाडकाव, तुला माहिती आहे का मी कोण आहे? राज म्हणतात मला. माझ्याशी पंगा घेणार, सगळी कोण नांगा करून सोडन. चल निघ भाडकाव. जाते काही बर बर बाळा. येते हो पप्पा. काय रे भाऊ, कुठं हरवलायस तू? मी बघतोय तुझं लक्ष लागत नाही, काय नाही. अरे काय सांगू भावांनो, जेव्हापासून मी तिला पाहिलंय ना तेव्हापासून डोळे उघडे असले तरी तीच समोर दिसते आणि डोळे मिटवले तरी तिचाच चेहरा समोर येतोय. काय करू कळत नाही यार मला तर. अरे बाप रे, म्हणजे तुझी आता केस लय गंभीर होत चालली आहे बर काय. अरे आपण सकाळी बस स्टँड वरती उभा होतो ना त्यावेळेस मला तिचा अचानक हसण्याचा आवाज ऐकू आला आणि मी वळून पाहिलं तर ती माझ्या मनात भरली यार. वेडा झाला रे बाबा, वेडा झाला. अरे गप ना यार, चेष्टा नकोस करू. हे बघ, आता तू पूर्णपणे तिच्या प्रेमात पडलास बघ. अरे खरं आहे तुझं, पण ती आता माझ्यासाठी फक्त एक मुलगी नाही तर ती माझी सावली बनली आहे. जसं की प्रत्येक कोपऱ्यात ती मलाच शोधतीये. पडला रे बाबा, प्रेमात पडला.
अहो एवढं का टेन्शन मध्ये आलाय तुम्ही? अगं ते आपल्या गावातलं टुकार पोरग राजा आहे का नाही, चौकात भांडत होतं. मी म्हटलं कशाला भांडतोय, एवढंच सांगितलं ती माझ्या संगच भांडायला लागला. जाऊ द्या, नका लय टेन्शन घेऊ. मी चहा करून आणते तुम्हाला प्यायला. अगं दीपाली, कधी कधी वाटतं वेळ इथेच थांबायला हवा, फक्त तू आणि मी. अरे राज, असं कसं होणार? घरी बाबा वाट पाहत असतील ना. खरंच एक बोलू, हा. तुझ्यासोबत असताना वेळेचं भानच कळत नाही रे. अगं तुझ्यासाठी तर मी या पूर्ण जगाशी लढायला तयार आहे का. एक बोलू, हा. आपण कायम असंच सोबत राहू. हॅलो तात्यासाहेब, अहो तुमची पोरगी तर त्या गुंडाबरोबर बसली इथं, त्या राजबरोबर. ए कार्टे इकडे, कुठे गेलती का? कुठली मैत्रीण? ती गुंड राज? हा मला सांग. हा हा अहो थांबा, तुम्ही मारू नका तिला. बसा तुम्ही तिथं. तुझ्यामुळे तर बसा. तिला अडवलेलं मी आहे. बोलते तिला, तुम्ही बसा. अगं बापाची तर इज्जत राख जराशी. तुला कॉलेजला आम्ही एवढा पैसा खर्च करून कशाला पाठवतो? गुंड्यांच्या मागे फिरायला? आमची इज्जत जरा चार माणसात ठेव थोडी तरी. शिकाय जाते का गुंड्याच्या मागे फिराय जाते तू? आम्हाला काही इज्जत आहे का नाही चार माणसात? अगं मम्मी, चांगला मुलगा आहे तो. कशाचा चांगला आहे? ती गुंड आहे दुनियाचा. गावभर फिरतो उडान टप्पू ती मुलगा. कशी बोलते चांगला पोरगा आहे म्हणून? लाज वाटते का तिला? ए दादा, मी सांगते आई, मी तिला जाते पुण्याला घेऊन. तिथं जर ती राहिली, त्या पोराच्या नादाने बिघडून जाईल. तिथं राहिल्यावर तिला खलास करून टाकेन. ती जाते पुण्याला घेऊन. जा घेऊन. हॅलो. हॅलो दीपाली, कुठे आहेस तू? मी तुला किती वेळेस कॉल ट्राय केला, तुझा कॉल का लागत नाही? अरे मी घरीच आहे. बघ ना, बाबांना आपल्याबद्दल सगळं समजलं. गजू भाऊने त्यांना कॉल करून सांगितलं की आपण सोबत आहोत म्हणून. काय? काय तुला पुण्याला पाठवलंय? मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. मी तुझ्या पाशीच राहणार. थोडं वातावरण तर शांत होऊन दे. बर बर, ठीक आहे बाळा, काळजी घे. वेळ भेटल्यास मला कॉल कर. चालतंय चालतंय, बाय, ठेव.
बरोबर ऐक ना दमले. 10 मिनिटात फोन करतो बापरे. हाय एक्सक्यूज मी तू माझ्याच क्लासमध्ये आहे का हो मी ह्याच क्लासमध्ये आहे. का काय झालं? काय नाही तू खूप छान दिसतेस रे म्हणून विचारलं अरे एक तुझं नाव काय आहे दीपाली. वाव नाईस नाव खरंच? हो एक विचारू का हा बोल. जेव्हा मी तुला बघितलंय ना तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय सॉरी मला अशा गोष्टी काय आवडत नाहीत पण नक्कीच विचार करून सांगेल. ठीक आहे वाट बघतोय मी चालते. बाय. बाय अरे सम्या आज आपला वाघ लय शांत दिसतोय काय तर लपवतोय आपल्यापासून. अरे हे बघ बंड्या काय आयटम आहे. अरे वा काय आयटम आहे. अरे कोण आहे? ए सोड माझा मोबाईल आणि काय लावलं रे मस्करी अरे शुभ्या किती दिवस त्याचा फोटो बघत बसणार आहे. बोलव की त्याला रूम वगैरे वर. अरे विषय त्याचा ना रे आत्ताच चालू झाले नवीन एक शुभ्या जर तुला ती पाहिजे असेल तर आम्हाला पण खायचं. ए गप्पे हे बघ शुभ्या तुला ती पाहिजे का आम्ही. अरे भावांनो विषय तो नाही अरे भावा तुम्ही महत्वाचा आहे मला ते सारखे माझ्या आयुष्यात 100 येतील. मग लाव तिला कॉल बोलव तिला इथं रूमवर. बरं ठीक आहे फोन लावतो शांत बसा हॅलो बाळा कुठे मला भेटायचं आहे तुला मी लोकेशन पाठवतो त्या लोकेशनवरती ये हा चल बाय लव यू ए भाऊने माल बोलवले मेरी जान. ए कशी आहेस मस्त. तुला कोणी येताना बघितलं तर नाही ना नाही रे. आज खूपच छान दिसते रे Thank you. ऐक ना मी तुला थंड घेऊन येतो जायचं म्हणजे या इकडे
तू माझ्यासोबत? रेप केलाय तुझ्यावर, ते पण 3 जणांनी. आणि हा, तुझ्या तर घरी समजलं तर आबरू तुझी जाणार आहे, आमची नाही. हॅलो. हॅलो. हॅलो बाळा, तू रडतीये का? नाही, काहीच नाही. काय नाही झालं तर तू रडतीये का? माझं पण एक चूक झाली यार. काय? मी प्रेम केलं होतं एका मुलावर हा. आणि त्याने चुकीचं केलं यार माझ्यासोबत. काय? थांब, मी आलोच. काय झाले राज? करत्या, गाडी काढ. का? काय झाले काय? तुला गाडी काढ म्हणलं ना, एक विषय झालाय. गाडी काढ तू. भाऊ लगेच गाडी काढतो. चल शंकर्या. ऐक ना, त्या आय घालेला फोन लाव आणि ये म्हणावं इथं मादर चोदला. त्या लाव फोन, तू लगेच ये म्हणावं त्याला इथं. कुठे आहेस तू? तुझ्या दम आहे ना, तरी आता येऊन दाखव. हा, मला तुला भेटायचंय. तुझा तो शहाणपणा आहे ना लय. हा, ये तू त्या वरच्या गार्डनला. हो, तुझ्या दम आहे ना, तो मला बघायचाय. तू ये परत. तुझी ती मस्ती आहे ना, ती उतरवते मी. ये तू. हा, चालतंय. हा, येऊ दे. घरी लागलं नाही म्हणून ते जंगलात बोलवलंय का? किती निर्लज्ज आहेस रे. लाज नाही वाटते का तुला? मला शिव्या